अजितदादांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण. अपघात की घातपात याबाबत संशय कायम. तर आमदार रोहित पवार 2 मार्चला पत्रकार परिषद घेऊन नवे खुलासे करणार. विमान अपघाताबाबत डीजीसीएचा प्राथमिक तपास अहवाल आज येण्याची शक्यता. अपघाताच्या नेमक्या कारणांचा उलगडा होणार. ब्लॅक बॉक्स कॉकपिटमधील संभाषण समोर येण्याची शक्यता. अजितदादांचा विमान अपघात धुक्यातून झाला की धोक्यातून? राज ठाकरेंचा रोखठोक सवाल. एफआयआर नोंदवण्यात टाळाटाळ सरकारचं संशयाची भूतं निर्माण करतंय. राज ठाकरेंचा हल्लाबोल. आदरणीय अजितदादांच्या आठवणीनं चंद्रशेखर बावनकुळे भाऊक. थेट अजित पवारांना केला फोन. परत या, महाराष्ट्र वाट पाहतोय. भावनिक साद. राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार, सुनेत्रा पवारांसह 70 जणांना क्लीन चिट. आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका थेट पावसाळ्यानंतरच. आरक्षण मर्यादेबाबत सुप्रीम कोर्टात 21 आणि 22 जुलैला अंतिम सुनावणी. निवडणुका लांबणीवर पडल्यानं इच्छुकांचा हिरमोड. औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला दणका. सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयाला स्थगिती. आता 18 मार्च रोजी होणार पुढील सुनावणी. ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता काँग्रेसचाही राज्यसभेच्या एका जागेवर दावा. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, काँग्रेसलाच जागा पाहिजे. विजय वडेट्टीवारांकडून आग्रही भूमिका. संदीपान भुमरेंच्या चालकाकडून अंबादास दानवेंना नोटीस. 7 दिवसात माफी मागा, अन्यथा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. नोटीसीतून दिला इशारा. धारावीकरांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा. मिठागर, कुर्ला मदर डेअरी जागेबाबतची आव्हान याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली. सिडकोच्या माझ्या पसंतीचे सिडकोचं घर योजनेला मुदतवाढ. पर्याय निवडीसाठी नागरिकांना आता 19 मार्चपर्यंत संधी. मीरा भाईंदर पोलीस भरतीमध्ये नियोजनाचा फज्जा. उमेदवारांना झोपावं लागलं रस्त्यावर. मैदान इमारती असूनही उमेदवारांचे हाल. प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका.